मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी सोलापूर जिल्ह्यातील सुमारे 5 लाख महिला अपात्र ठरल्या आहेत। निकषानुसार अपात्र ठरलेल्या महिलांचा दरमहा मिळणारा 1500 रुपयांचा लाभ कायमचा बंद झाला आहे। दुसरीकडे मागील 2 वर्षात ज्या तरुणी किंवा विवाहित महिलांनी वयाची 21 वर्ष पूर्ण केली आहेत, त्यांच्या नोंदणीसाठी अद्याप लाडकी बहीणचे पोर्टल सुरू करण्यात आलेले नाही। राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने 2024 मध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली। ऑगस्ट पासून या योजनेचा लाभही वितरित करण्यात येऊ लागला। काही दिवसातच महिलांसाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जाहीर करून लाडक्या बहिणींना दरवर्षी 3 गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला। मात्र लाडक्या बहिणींना अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळालाच नाही। दुसरीकडे लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेल्या सर्व महिलांना सुरुवातीला लाभ देण्यात आला। त्यानंतर योजनेच्या प्रत्येक निकषानुसार लाभार्थी महिलांची पडताळणी करण्यात आली। त्यात राज्यातील 1-2 लाख नव्हे तर तब्बल 82 लाख महिला अपात्र आढळल्या। आता यापुढे केवळ पात्र महिलांनाच दरमहा 1500 रुपये मिळणार आहेत।